नांदेडमध्ये भूकंपाचा धक्का बसलेला आहे. आत्ताची महत्त्वाची आणि मोठी बातमी. नांदेडला भूकंपाचा धक्का बसलेला आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. जिल्हाधिकारी काय म्हणालेत हे आपण ऐकणार आहोतच, पण तुर्तास आपल्यासोबत जोडलेले आहेत आपले प्रतिनिधी राजरत्न गायकवाड. राजरत्न, काय अधिकचे अपडेट? आज दिनांक 6 जुलै 2024 रोजी नांदेड शहर व नांदेडमधील सर्वच तालुक्यातून सकाळी 7:14 भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हा हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असून नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त झाली आहे. नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही असे माननीय जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकात कळवले असून मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितले आहे. एकूणच धन्यवाद राजरत्न, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. या संदर्भात तुमच्याकडून वेळोवेळी अधिकचे अपडेट घेतच राहू. धन्यवाद. आज सकाळी 7 ते 7:15 दरम्यान हिंगोली जिल्ह्यामध्ये केंद्रबिंदू असणारा एक भूकंपाचा धक्का आपल्या नांदेड शहरामध्ये आणि अनेक तालुक्यांमध्ये सुद्धा जाणवला. याची रिक्टर स्केलवर तीव्रता 4.5 एवढी होती. याचा अर्थ की हा अतिसौम्य या प्रकारामध्ये गणला जाणारा होता. रिक्टर स्केलमध्ये त्याची गणना होते. या अनुषंगानं आपण वारंवार सर्वांना सावधतेच्या सूचना दिलेल्या आहेत. विशेषतः भूकंप आल्यावर काय करावा याची नियमावली सुद्धा आपण जाहीर केलेली आहे. आणि या विषयानं अधिक अभ्यास करण्यासाठी आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागाची टीम आणि त्याचबरोबर नॅशनल सेस्मॉलॉजी सेंटरची टीम यांना सुद्धा आपण पूर्ण माहिती कळवलेली आहे. तरी माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की आपण घाबरून जाऊ नका. हा अतिशय सौम्य धक्का होता आणि साधारणतः या पावसाळ्याच्या सीझनमध्ये ज्या भूगर्भातल्या हालचाली असतात, विशेषतः पाणी जेव्हा भूगर्भात जातं त्यावेळेस ज्या हालचाली होतात त्यामुळे अशा प्रकारच्या काही प्लेट मुवमेंट्स होतात आणि त्यामुळे असे अतिसौम्य किंवा सौम्य धक्के हे आपल्याला बघायला मिळू शकतात. मात्र यामध्ये घाबरण्यासारखी अशी फार काही दुसरी गोष्ट नाही. आपल्या जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचं नुकसान या भूकंपाच्या धक्क्यामुळे झालेलं नाही.